करंटमध्ये बऱ्याच गोष्टी अपडेटेड असणं गरजेचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बेस इयर, जीडीपीचं बेस इयर बदललं, तुम्हाला सीपीआयचं बेस इयर बदललं आहे, डब्ल्यूपीआयचं, हे जर माहीत नसेल तर मला काय म्हणायचं आहे, कोर कन्सेप्टचा पार्ट क्लिअर झालेला आहे, फॅक्च्युअल डेटाही तुम्हाला पार्ट आहे, पण मग या कारणाने एक क्वेश्चन तुमचा जायला नको, जेणेकरून की त्याच्यामुळे रिझल्ट आपला जाईल, असं होता कामा नये. अपडेटेड सगळा डेटा तुम्हाला इथं मिळेल. त्याच्यानंतर 16वं वित्त आयोग, फायनान्स कमिशन, त्याच्यानंतर जीएसटी बाबतचे काही स्लॅब बदललेत, महत्त्वाचा फार मेजर चेंज आहे टॅक्सेशन बाबत. नेक्स्ट प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, आपण तो एक एरिया कदाचित दुर्लक्ष ठेवत असतो. तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे, प्रायोरिटी सेक्टरचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये ओव्हरऑल ॲग्रिकल्चरसाठी किंवा इतर दुर्बल घटक आहेत, MSME आहे, एज्युकेशन आहे, यांच्यासाठी वेगवेगळे टार्गेट दिलेले, ते आपल्याला बदल झालेले टार्गेट बघावं लागेल. RRBसाठी सुद्धा PSLचा नॉर्म्स किंवा पेमेंट बँक, स्मॉल बँक, त्याच्याबद्दलचे काही निकष आहेत. सो दिस इज ऑल अबाउट करंट अपडेटेड डेटा.